राहुल प्रियंका गांधी सेनेचे प्रदेशाध्यक्ष मुकेश धिवार यांचा वाढदिवस एका वेगळ्या उपक्रमाने साजरा करण्यात आला। सामाजिक जाणीवेतून आपल्या आरोग्याची काळजी घेणारे पुणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आरोग्य दूत यांना एक वेळचे मिष्टान्न भोजन देऊन हा वाढदिवस साजरा करण्यात आला। त्यांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरावरून कौतुक केलं जात आहे। अरण्येश्वर आरोग्य कोठी येथे झालेल्या या कार्यक्रमास कॉस्मॉस बँकेचे संचालक मिलिंद काळे, अध्यक्ष राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहर नितीन कदम, BSPचे नागेश भोसले तसेच मित्रपरिवार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता। वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती आपण निवडायच्या असतात आणि कशात आपल्याला आनंद मिळतो हे आपण ठरवायचं असतं। ज्या समाजात आपण राहतो आणि ज्या समाजामुळे आपल्याला किंमत आहे अशा समाजाची जाण ठेवणं या वाढदिवसाच्या दिवशी अतिशय महत्त्वाचं आहे। आमचे मित्र अतिशय मोठ्या प्रमाणात सामाजिक चळवळीत आहेत। हे सगळ्यात करत असताना आपल्याला समाजाचं आरोग्य राखण्याकरता म्हणून जे आरोग्य कर्मचारी महानगरपालिकेचे काम करतात त्यांना आजच्या दिवशी आपण त्यांचं तोंड गोड करावं, त्यांच्याबरोबर जेवावं आणि त्यांच्याबरोबर आपण जेवण घ्यावं अशा दृष्टीने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। हा बदलता काळ असाच यापुढे लोकांनी करावा असा एक मोठा आदर्श होत आहे। ते समाजकार्यात मोठ्या प्रमाणात जे काम करतात त्याच्यामध्ये मी कॉस्मॉस परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो। त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी असणारे नितीनजी कदम यांनीसुद्धा आणि यांच्या मित्रपरिवारांनी अशा चांगल्या गोष्टी समाजापुढे आणणं, सांगणं, बोलणं हे जे काम केलेलं आहे हे सातत्याने असं चालू ठेवावं याकरता अशा प्रकारच्या उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा आणि ह्या पुढच्या काळामध्ये त्यांना अशीच प्रेरणा मिळत राहो आणि बाबासाहेबांचं ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांना जे लागेल ते शक्ती त्यांच्या पाठीशी उभे राहो। मी स्वतः त्यांच्याबरोबर अशा सर्व कार्यक्रमात उपस्थित असतो राहीन आणि माझ्या मित्राचा असंच प्रगती व्हावी अशी शुभेच्छा त्यांना देतो। अरण्येश्वर आरोग्य कोठीमध्ये सर्व सफाई कामगारांच्या बरोबर साजरा करण्याचे ठरवले आहे। खरं जर बघितलं तर मुकेश आणि मी लहानपणीचे मित्र, सामाजिक राजकीय चळवळीमध्ये आम्ही एकमेकांना बघत मोठं झालो। अशा परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये दडलेला एक रक्तात त्याच्यात दडलेला एक कार्यकर्ता आहे आणि हा कार्यकर्ता त्याला स्वस्थ बसून देत नाही। आज या ठिकाणी तो वाढदिवस त्यांनी सर्व आपल्या या सफाई कर्मचाऱ्यांच्या बांधवांबरोबर साजरं करण्याचं त्यांनी नियोजित केले। त्यांच्यासाठी या ठिकाणी स्नेहभोजन त्याचबरोबर त्यांना अक्कलकोटची सहल अशी नियोजित त्यांनी केलेली। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये नक्कीच मुकेश धिवारच्या या कुठेतरी स्वभाव वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात आणि म्हणून आज या ठिकाणी मी त्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्याला उत्तम आरोग्य लाभो, त्याला त्याची सुखसमृद्धी त्याच्या सतत वाढ होत राहो आणि त्याचं राजकीय आणि सामाजिक कार्याचा आलेख निश्चित वाढत राहो अशाच या ठिकाणी मी प्रार्थना करतो त्याच्यासाठी आणि त्याला मनपूर्वक परत एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। सामाजिक क्षेत्रात असेच उल्लेखनीय कार्य करत राहा अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी मुकेश धिवार यांना वाढदिवसानिमित्त दिल्या। मी मुकेश मधुकरराव धिवार, राहणार सहकारनगर। आज माझा जन्मदिवस आहे, पण एक जे आपले खरं आरोग्याची काळजी घेतात, ज्यांना आपण थोडंसं वंचित केल्यासारखं आपण राहतो त्यांच्याशी, अशा जे आपले सफाई कर्मचारी आहेत ह्यांच्याबरोबर आज मी वाढदिवस साजरा करतो आहे। पण त्याच्यामागचं माझं कारणसुद्धा तसं आहे, तर मी आणि माझे वडील आणि माझी आजी हे मंडईमध्ये कामाला होते। तेव्हापासून मला ह्या म्हणजे जे कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल प्रेम वेगळंच आहे आणि त्यांचं आपल्याला देणं हे फार वेगळं आहे। म्हणजे आपण जसं आता मगाशी नागेश भोसलेंनी सांगितलं की आपण जेव्हा झोपलेलो असतो ते आपल्याकडे येऊन आपली साफसफाई करून आपलं आरोग्य चांगलं राहावं, आपलं आरोग्य चांगलं त्यांच्यामुळं राहतं हे आपल्याला त्याची जाणीवच कधी होत नाही। म्हणून मी आज माझा वेगळा जो वाढदिवस करतो त्याच्यामागचं हेच कारण की प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांनी ह्याचं भान ठेवलं पाहिजे की आपण सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जे आपले विचार आहेत हे जरा बदलले पाहिजेत आणि त्यांच्याबरोबर आपण राहून आपण त्यांचं काम केलं पाहिजे। एवढीच आजच्या दिवशी माझी त्यांच्याकडनं जी अपेक्षा होती ते त्यांनी पूर्ण केली। ते आज माझ्याबरोबर आलेत, माझ्या शुभेच्छा दिल्यात, हे मी त्यांचं फार म्हणजे धिवार कुटुंबियातर्फे माझ्या मित्रपरिवार त्यांच्या सगळ्यांचे धन्यवाद देतो। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।